अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैसी हो सगली? बेस आहो ना? मी पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह। उम्मीद करता है तुम्ही पण बेस असाल। अल्लाहचा फजल करम है, तुमची दुआ है। आज मी तुम्हाला एक सरप्राईज जी है, जी आम्ही गेल्या व्हिडिओत बोलला होता तुम्हाला, ती कन्नो बोलेल। कन्नो तू बोल। अस्सलाम वालेकुम, कैशी आहो सगळी? बेस आहो ना? आम्ही सगळी बेस आहो अल्हम्दुलिल्लाह। हे लोक पण सगळी बेस आहात। तवा विवास आज एक सरप्राईज द्यायला मी तुम्हाला रात्री 3 वाजता आलो आहे। बोला का? त्याच्या पाठीमाग काय कारण आहे तुम्ही बघू शकता भाव। तुम्हाला मंदी मी कमिटमेंट दिला होता। हा कन्नो बोल। कन्नो काय बोलेल बघा, समोर कोण बसली आहे विवर्स। जैसा की मी तुम्हाला कमिटमेंट केला होता की मी तुम्हाला आमची भाना ही पालगडवाली भाना हात माझी मोठी बहिणी काय बोलतात, माझी बहिणी सैली आहे। आणि विवर्स तुम्ही बघू शकता भाव, घडी दाखवा वाजलेत किती हात आणि हे दिसाचे 3 नाही वाजलेत हात विवर्स। जरा बाहेरचा नजारा दाखवा। नको नको नंतर दाखव, त्यांना सोडिया जातो तवा विवर्स मी मोप खुश आहे। बिन बादल बरसात प्लेझेंट सरप्राईज। येस, माझी बहिणीच मेवनेस आणि आमच्या सुनसो माशाला आमची नातवंडा ही सुनस नाही, रात्री 12 वाजता, सॉरी 12 पण नाही, 1 कमी होते राहिली तर ही सुनस माशाल्लाह। सु आणि नस, म्हणजे आमची नस आहे बघा, नस। ह्या सुनेचं माझं नाव आहे शिफा, ह्या सुनेचा परवीन नाव आहे, ही त्यांची बच्ची हात अजलान जोहान, ही माझी मोठी बहिणीच आहे। हे माझे मेवनेच आहात पालगडवाले, ज्याला आम्ही पालण्यावाले बोलतात, पालनावाले। हे लोक साने गुरुजीच्या गावांची माणसं आहेत। येस, मोप जबरदस्त आयडेंटिफिकेशन दिला मग मोप शहाणे आहेत आणि अर्ध्या रातची येतात। आता तूच बोलशील काय? जरा बहिणीला पण बोलूया, बोल। तेव्हा जरा तुम्ही सांगा आमच्या चॅनलवर काय त्याचा इंट्रोडक्शन द्या। अस्सलाम वालेकुम, आहो जरा जोरात बोला। कैशी आहो सगळ्यांनी? बेस आहो ना? काय बोलू होता काय बोली असा एकदम बेस आहो ना सगळी? आम्ही आता आयला अचानक आमच्या बहिणीला सरप्राईज दिला भाव, अचानक आयला भाव। माझ्या घरवाल्यांनी अचानक मला पण सरप्राईज केले ना, दापोलीतलं आईस्क्रीम खायच्या बोलल्याच्या भाण्याने मला घेऊन येले तर मी सहज ऐशीच आईस्क्रीमच्या नावाने आलेली आहे इकडे पालगडची दापोली, आणि दापोलीची मला डायरेक्ट त्यांनी कोलताळला आणले ना, मला माहितीच नाही की हे कोलताळला घेऊन येले तर सरप्राईज त्यांनी तुला दिले, त्यांनी मला सरप्राईज दिले, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दिलं। आम्ही सगळा सरप्राईज माझ्या बहिणीलाच आणि माझ्या नासिर भावालाच पण मी सरप्राईज दिला आहे। मोप खुशी जाईली सगळी मिळून चना। मगच्या टायमाला आम्ही येणार होता, माझी तब्येत मोप नासाज होती, नाही येऊ शकलो। आता पण तशीच आहे, दुआ करा, दुआची दरखास्त आहे माझ्यासाठी। तरी तकलीफला आहे मी, नाही येऊ शकलो। आता इलू आहे, 15 दिवस येणार रविवार, आता आईली आहे 15 दिवस रेहता नाही। आता आम्ही परत निघाला आहो जायला, घरा जाता निघून शन आता येऊ इंशाल्लाह। आमचे भाईजान आणि कुर्बानीची दावत द्यायला येला स्पेशल मी। भाईजानचं नाव नाही, स्वतःचं नाव नाही बोलली, भाईजानचं नाव नाही बोलली। आता ते माझं नाव ते मिनाज आहे, पुरा नाव बोल। मिनाज अनवर कोंडविलकर। हा, मना पालगडला दिलेली, तुम्ही ते ओळखता, याच्या अगोदर पण मी आलेली आहे व्हिडिओवर, माशाल्लाह पहिलो व्हिडिओ होतो त्यातलं नाहीलेली आहे मी। माझं पहिलं जो चॅनल होतो त्यावर ही लोक आलेली होती गेल्या वर्षाच्या मे महिन्याच्या सुट्टी। आमचे भाईजान नाही होते, व्हायरल गेलो होतो आमचं, चांद निघला नाही भाईजान ऍक्च्युली तेव्हा माझ्या ख्यालशी दुबईला नाही कतारला होते, कतारला या तर मग गुजरातला होते। नाही गुजरात अवेलेबल नव्हते, काय गुजरातला नाही होते, गुजरातला होते। आता आम्ही आलेली आहो 3 तारखेपासून मुंबई पालगडला आलेली आहो अल्हम्दुलिल्लाह। ईदेपर्यंत राहायचा सोचला हो की ईद करून चला जाव, कुर्बानी करू। तेव्हा माझ्या घरवाल्यांनी या लोकांना आमंत्रण दियासाठीही अचानक सरप्राईज दिले ना, अर्ध्या रातची दावत द्यायला, दावत द्यायला
का ते आम्हाला घराशी निघायला टाइमच नाही मिळत. नाही ती मी सांगता अर्ध्या रातची दावत यासाठी द्यायलेत की माणूस निजेंशी उठला की 3 वाजता दुआ अल्लाशी मागले ना की ती कबूल होते. ते भाई यायले तर त्या टायमात की यांची मेवणीच जी आहे ती दावतेत सामील हो मग एवढ्या रातची दावत द्यायला हा सैले तर त्या मेवणीच्यासाठी दुसरं काही पण नाही आहे. समजतंय मी त्या बाबतीला. हा सैले तर मेवणीच्यासाठी म्हणले ना आईस्क्रीमच्या नावाने आईस्क्रीमच्या अचानक मला दिले ना ती सरप्राईज. नाही कवा कवायचं सरप्राईज विवस जायला पण पाहिजे मजाक मतलब गंमत गप्पा गोष्टी जायलाच पाहिजे त्याच्या लाईफला. जरा थांबा आप जरा रोशनी झाली बोलिए कुछ. आईस्क्रीम शिफाच्या शिफाच्या लिए शिफाला आईस्क्रीम लागते ना जेवल्या. त्या आईस्क्रीमच्या वरती पाय पडलो के सरपटून कोलतारला हो ती शिफाला आदत लावले ना त्यांनी ससऱ्यांनीच आदत लावलेली आहे आईस्क्रीमची. जेवल्यावर तिला गुजरातला पण डेलीची आईस्क्रीम खायला नियाचे. ती आता तिला आदत जाईली तेव्हा जेवली की बोलते पप्पा आईस्क्रीम. मग ते पप्पा खशी पण पैदा करतात पालघरची येतात दापोली आईस्क्रीम खावया सुनेला. विवर्स मी तुम्हाला सांगला होता व्हिडिओतला की माझी बहिणी तिचे घरवाले आणि तिचे सासूस पण येतील पण अनफॉर्च्युनेटली आमची अम्मी जुलेखा अम्मी जी आमच्या भाईजांची जिजाजीची आमच्या मम्मी ती आईलीच नाही कारण गरमी तितकी पडली आहे ना आणि त्यांना मतलब तब्येत खराब झाली आहे ते नाही येऊ शकले वय जाईल ना त्यांच्यासाठी पण एक विजिट करतील ती पण मी तुम्हाला दाखवीन इन्शाअल्ला व्हिडिओवर बनवून येतील ती पण इन्शाअल्ला येतील ते पण इन्शाअल्ला. दाखवतील म्हणजे आमच्या इकडे कुर्बानीला याचा इन्शाअल्ला. आमची आता दावत एक्सेप्ट करा आणि कुर्बानीला या इन्शाअल्ला तुम्हाला याचा आहे. बाशिदेचा प्रोग्राम ठेवला वा तेव्हा तुम्ही लोकांनी पण सगळ्यांनी या माझ्या सगळ्या गाववाल्यांनी कुर्बानीला हजर व्हा शिरकत करा आणि माझ्या बहिणी भावांनाच पण मी नियाला आलेली आहे कुर्बानीसाठी. म्हणजे मोप वर्षांनी 30-32 वर्षांनी आम्ही आता ही गावाची कुर्बानी मनवणार आहोत तेव्हा मोप खुशीचं माहोल आहे अल्हम्दुलिल्ला. माझ्या तरफशी ॲडव्हान्सला मुबारक तुला. आमीन आमीन तुम्हाला पण मुबारक. मग भाईजान ईदेच्या दिवसात तुम्ही इकडे यायचा आपल्या इकडे कुर्बानीला यायचा आणि बिर्याणी तुम्ही बनवायची. म्हणजे तू काय ते बोलतात नाही एकच साडी 10 जणाला पेरतात बायका बोलतात कोकणी बायका. पहिले दिलीप बाईला बिर्याणी बनायला बोलवते आता अनवर भाईजानला. म्हणजे काय आता किती जणाला बिर्याणी बनायला बोलशील. मी माझ्या व्ह्युअर्सला माझ्या युट्यूब फॅमिलीला मी कॉमिटमेंट दिला आहे दिलीपभाई बिर्याणी बनवतील. मग आता दिलीपभाईने फसवगिरी केले ना नेक्स्ट आहे ना अटकून टाकली बिर्याणी बनायचं ते पण इन्शाअल्लाह लागतील. आपला गेला ते काय दिलीपभाई पण एक बाजूला दुपारची एक बिर्याणी दिलीपबाईला सांगत एक बिर्याणी ऐकलं मी काय बोलताय. बरोबर आहे. नमाज पडा तुमच्या इकडे आणि तिकडची डायरेक्ट इकडे या नाही ते नमाजीलाच इकडे या ना तिकडे पडून मग फायदा काय. मी काय बोलताय ईदेची नमाज तुम्ही तुमच्या इकडे करा आम्ही आमच्या इकडे करू. नमाज बाद जेवण खावण जायला की फराजला मी तुम्हाला गाडी घेऊन धारीन आणि फराज तुमच्या लोकांना घ्यायला येईल आणि मग तुम्ही त्यांच्यासोबत निघून या. माझी ही एकूच बहिणीच आहे इकलोती 2 भाऊ सात 1 बहिणीच आहे. ही माझी मोठी बहिणीच आहे मी सेकंड आहे आणि माझ्या पाठीचे 2 भाऊ साहेब मुंबईला राहतात मुंबऱ्यातला. इन्शाअल्लाह ते पण केव्हा व्हिजिट करतील ते मी नक्की तुमच्या समोर पेश करीन. दुआ करा की मग जल्दी ती लोक पण माझ्याजवळ येतील. पेश करीन म्हणजे आपलं गावच ऐसो आहे की माणसा इकडे व्हिजिट करतात म्हणजे कुदरत का नजारा आहे. काय बोलता भाईजान. कोलतार गाव तुम्हाला बेस वाटते की नाही. मागूनच इकडची पोरगी केलं ना बरोबर की नाही. तुम्ही नाराज का होत का चेहरे उतरले होय ना बेसच मेसेज देतात युट्यूबवर कोलतारच्या पोरींना माशाल्लाह बेस बात ना कॉलर उंचो आहे आमचो माशाल्लाह बेस कैसा आहे पढ़ाई लिखाई करना. डायरेक्ट मेसेज गेलोय कोलतारच्या पोरींना. कोलतार म्हणजे बघा के फॉर कोलतार आणि खतरनाक आहे पण के फॉर केरला. जैसा केरला आहे ना काय जैसा केरला आहे तैसा कोलतार आहे. शिक्षणला पुढे आहे कोलतार अल्हम्दुलिल्लाह. हे पापा इकडे बघ आजो काय झाला बेटा ये इकडे काय झाला तुला काय झाला पापा
बघ 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 इकडे बघ इकडे बघ 24. भाईजान कोलतार कैसा वाटला तुम्हाला? कोलतार मस्त प्लेस आहे. स्पेशली बीच तो एकदम नीट अँड क्लीन आहे. माशाअल्लाह. थँक्यू. ओनली कोलतार करती है ना वो ते रोडचा इंफ्रास्ट्रक्चर थोड़ा डेव्हलप व्हाया होगा. ज्या हिशोबाने बीचवर जसा एक टुरिस्ट सेंटर म्हणून त्याचा डेव्हलप व्हाया होता इतकं झालं नाही. ते थोडंसं आमच्या लोकल अथॉरिटीनी थोडीशी इंटरेस्ट घेतले ना ते कोलतार मी पुढे जाऊ टुरिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू. आहे आता चालू झालं आहे काम. तर आजच्या राहिला तो रस्त्याशी एकदम खूप गाडी जम्पिंग जम्पिंगचं काम करते. तर ते गावाचं ह्योच मजा असते ना भाईजान. गावाचं जो मजा आहे ना गावाचे रोड जर एकदम कॉन्क्रीट झाले तर मग जाईल मग रोड जो मेन चीज आहे इझी ॲक्सेस होतं ना माणसाला. माणूस यायला कंटाळत नाही. प्लेस बेस आहे तर तो पोचासाठी थोडंसं एक तकलीफ होतं ना माणसाला. मग ती एक स्टेप मग ते येतं. तुम्ही जेव्हा मुंबईशी कोकणात येता सुरुवात करता तेव्हा तुम्हाला कैसा फील होते? कोकणात आपला बचपन आहे गेलेले समजा. हां. तो नो डाऊट नाईस प्लेस. आता काही वर्षापासून बॉम्बेला सेटल आहो तर तिने बुक रिएल थोड्याशा टाईमसाठी गावातनं घ्यायला मिळते. गावाच्या आमच्या माणसं पण बोलतात काय किती दिवस हास ते फर्स्ट क्वेश्चन त्यांचं असतं. शॉर्ट पिरियडला येतो किती दिवस हास ते मतलब विचारतात. चुलीत बोंबील टाकून मुंबईशी इकडे येतात म्हणजे तिकडे करपवणे म्हणजे वापस जायचं आहे. मुश्किलची 2 दिवसाची असतात. 3ऱ्या दिवसा रिटर्न. विवर्स हे कुंभच्या मेल्यातलं सांडाले होते 7 वर्षांनी माझ्या दारात आले आणि ते पण आले कालक म्हणजे बघा कालोखात आले. नाही ती दुआ कबूल कर यासाठी. होते नाही मग तुम्ही एब्रॉडला पण होता तर एब्रॉडला तुम्हाला कैसा आहे लिव्हिंग स्टँडर्ड काय आणि आपल्या इकडचं कैसा म्हणजे त्यातलं आणि यातलं काय डिफरेन्शिएट आहे? लिव्हिंग स्टँडर्ड थोडासा डिफरन्स आहे समजा. नाही पण तुम्हाला खानचा बेस वाटते? बोथ साईड बेस आहे तसा पण आता काय आपला ते क्लीनलीनेस जो आहे ना नीट अँड क्लीन तो थोडासा मॅटर करते. घालून द्यायचा हो आम्ही कोकणी आहोत. तुमच्या क्लिनलीनेसला काय बात आहे. आणि डिसिप्लिनला सगळी असतात. तुमची जी फिलिंग आहे ना ती डिसिप्लिनला तिकडे ह्यासाठी आहे बिकॉज ऑफ बादशाहत आहे तिकडे. डेमोक्रेसी नाही आहे तिकडे. आपल्या इकडे डेमोक्रेसी आहे. दॅट्स वाय इट क्रिएट्स प्रॉब्लेम. बरोबर आहे. आणि ही कैसा आहे ही आमची माती आमची माणसं हो भाईजान. ए मिनाल हा बोला. आमची माती आमची माणसं. हो हो. हा कंपनीची पॉलिसी असते ना ती आपली पण हॅबिट बेस होते. हो ती तिकडे है तिकडे तुम्हाला बोललो ना ते राजा का किंगडम है भाई वो. इधर तो क्या प्रजा का राज है. जिसकी लाठी उसकी भैंस बोलते ना वो हिसाब चला है इधर. विवर्स एक बात बोलीन मी तुम्हाला विचारीन सांगीन. एक बोलशील खरोखर एक बोलशील की 10 बोलशील? नक्कीच. एकाच्या दीड होऊ शकते हो. लेट गो. बोल. आमची गुड्डी त्या दिवसा हातल्या आमच्या ब्लॉगला दिसली. सरप्राईज विजिट बाय आवर सिस्टर्स. कोण गुड्डी? काय अक्कू नाही सॉरी रिफा. विवर्सला दाखवलं माझ्या की आमची रिफा बाय होय. तिच्या आजाच्या स्पेसिंग. हा जरा हे बघा सेम टू सेम बघा. सेम टू सेम आजाच्या स्पेसला बघा आणि बोला आमच्या गुड्डीचा फेस आहे की नाही. कॉमेंट्स सेम टू सेम कॉपी. कॉमेंट्सला सांगा. माशाअल्लाह. बघून द्या किती कॉमेंट्स येतात. आता काय बोलतास मग बाकी दुसरी बात? बाकी काय आता बोललो यांना 15 दिवस तरी आमच्या संगत निदान काढा. 7-8 वर्षाच्या नंतर राहिला वाव. पण ते सुबापर्यंत पण रिया तयार नाहीत. निघालीत बघा वाजलेत बघा किती. ते परत येणार आहात बोलले ना. काय मोब कमी ती दावत द्यायला ते कितीदा बोलू तुला मी. अशी दावत द्या रातची माणसं येतात. अहो पण तुम्ही कबूल नाही करत होता ना. सकल जातात ना मुंबई जातात. मुंबईला त्यांचं नाही ती- काम आहे. माझं बारको बाबा फराज आणि ते सकल जुम्माबाद मुंबई जाते. आम्ही लोक पालगडलाच रे.
पोरी पण जातील शाळेत, पोरी पण जातील आणि मग येतील कुर्बानीसाठी. ही लोक येतील 4-5 दिवसात, तशी त्या लोकांच्या सोबत ते लोक पण येतील. मी आणि माझी सासू पालघरलाच पैसा आहे प्लॅन केलेला, मग आता आम्ही तोपत नाही आहोत. आता आम्ही फटाफट रवाना होता. आणि विवर्स आमच्या भाईजांची आईस आम्ही आमची सुलेखा आम्ही इतकी बेसोनी माणूस आहात ना, माशाअल्लाह. मी नक्की मिळवीन एक व्हिडिओ बनवून माझ्या अम्मीचं मी तुम्हाला शेअर पण करेन. ती लाजेल ना यायला, आमची अम्मी इतकी व्हिडिओ देणार नाही, लाजेल. त्यांच्यासारखं कोण नसेल मी ते बोलता. हा मी ते एक माझा असं आहे की आमच्या अम्मीसारखं कोण नसेल. नाही बायका आहे त्यांचे फोटो मी देईन, ते ह्या व्हिडिओतला टाक, आमच्या व्हिडिओतला या दावट्याच्या व्हिडिओत टाक जी. करा तेव्हा अम्मीचं व्हिडिओ नाही, तिचं एक सेपरेटच व्हिडिओ बनायचं. नाही, ते माझ्या सासूचंच ना, माझ्या अम्मीचं एक फोटो त्यातलं टाक आणि सांग बोला ही माझ्या आप्पीची सासूच आहे, चालेल. प्यारी मोप स्वीट सासूच आहे. मोप म्हणजे मोपच रिव्हर्स. तुम्हाला मी नक्की आमच्या अम्मीचं ना व्हिडिओ दाखवली. इतकी स्वीट जायली तात की तिला मीनाच्या शिवाय जमायच नाही. माशाअल्लाह. नसलं तरी चालेल, पण मला माझी मीना एक लवतो पुतूस आहे ऍक्च्युली काय झालं ना विवर्स, माझ्या अम्मीला, आमच्या माशाअल्लाह. अम्मी ना जुलेखा अम्मीला धुवस नाही. तिला धुवेच्या शातला इतको जीव ना की ती सुनेला सुनच ना धुवसच मानते. माशाअल्लाह. मो प्यार पण देते अल्हम्दुलिल्लाह. मो बेसोरी बाई आमची अम्मी. मी आणि तिथे माशाअल्लाह. जमतच नाही मीनाच्या चला मो बेस बात आहे. माझी फसवून येतात ऐशी मी फसवून माझी दुआ आहे तुम्ही आता दोघा आम्ही बेस गेल्यानंतर राहा, भडकतील तुझ्यावरती. तुम्ही त्यांना दोघा आज्ञाचा बेस नाही राहा होता. अल्हम्दुलिल्लाह. आणि आम्हीला घेऊन जावा मुंबईला, ठेवू नको इकडे. नाही त्यांना ठेवू हा. शकतच त्यांना नाही. कैसा काय ठेवतील एकट्यांना, कैसा थोडी आहे. त्यांना आता नाही ठेवू शकत. नाही ठेवू शकत. नवरीवरचं नाही देऊ. पुताच्या सोबत 3 महिने मुश्किल तो एक बोलियाची बात असते भाईजान. आता ऐसा नाही आहे. पुतूस हिटलर सारखं बघून नाही रे तसे. ती एकदम परफेक्ट. मतलब पत्त्याची बात आहे. पत्त्याची बात बोल. मग सही आहे, सही आहे. अरे 3 महिने मुश्किल शिकारला, मुश्किल ची मतलब कधी गुजरातला, मुंबईला, नाही कतारला. कतरला. आता हे बघा, तिला आपण चल तू ये. काय असते माझ्या कधी कधी काय असते माहितीये, कोकणी जी माणूस असते ना, आणि जे आपल्या कोकणात वावरलेला माणूस, ती तुम्ही मुंबईला न्या, दुबईला न्या, कतरला, इंग्लंड, अमेरिका, कत्ते पण न्या, ती माणूस तिकडे ना मतलब सर्वाईव्ह करू शकत नाही. कच्चाही हालते. सगळ्यात पहिले कोकणी बोलिया मिळला पाहिजे. कोकणी माणसं नाही मिळली ते आणखी वाईट टाकते. इकडची भट्ट्याचा दरवाजा खोलते, तिकडची मंगिलदारचा दरवाजा खोलते, इकडची वावऱ्यांची खिडकी खोलते. ती बाई तुमच्या फ्लॅटला कशी राहू शकते? तिच्या तरफशी मी आहे. आमच्या बाजूला तमिळ फॅमिली होती. ऐसा तिच्यावर मग ती त्यांच्या इशाऱ्यात पाहतोय ती याची धान बनवण्यासाठी याची बोलायची निजदा माझं गोष्ट घेऊन येते तिकडे कतरला आमच्या विलात रियाची. ती बाजूशी एक याची मद्रासी बायको. मी इंडियात येलो ना, मग ती याची त्यांचा लँग्वेज त्यांचा समजाई नाही. ती सौकी मग. इंग्लिशला बोलायची, अरे बापरे. ती इंग्लिशला बोलायची आणि आमच्या आम्मीची कोकणी. यांचा चालला, त्यांचा नाही आणला. ती बोलियाची काय, ती मग इशाऱ्यात बोलायची की मी धान बनवाय आणताय तुझ्या धानू इशाऱ्यात. मग ती रोजची हॅबिट झाली होती. ती मग बोलायची ते काय अलगच मजा येत असेल रे बघायला. बोलतात तितकं बेस वाटतंय याला, ते बोलतात तो लमो असेल. बरोबर. महिने मी कैसे त्यांना तिकडे ठेवलू, सांभाळलू. इकडची फोनावर सांगी त्यांना ही काय हवं, त्यांना ती हवाय, ती मागणार नाही, तुम्ही देत जावा. तुम्ही त्यांना कलमाच्या आंब्याशिवाय आणि स्प्राईट शिवाय त्यांना जिया जायचा नाही. कतरला त्यांना ती आदत जायली होती कलमाच्या आंब्याने स्प्राईट. हा, आणि मग ती मांग्याला शरम याची पुताशी आणि काही हवाय ते मीनाजच्या जवळ. आणि मीनाज मांग्याची तिला नवबत आणि याचीच नाही. मीनाज ओतून याची खावा, लाजू नको. आपण कशी पण कतरला ऱ्या. तेव्हा विवर्स तुम्ही जरा बघू शकता वा, कोकणी मेवा, कोकणी रानमेवा त्यांची आम्ही काय काय तयार केला आमच्या बहिणीलाच दियाला. अजिबात लिहा मागे नाही बोलते, माझी सगळा आहे. अगं बाई तुझा असेल तुझी ठेव, आमचा ती घेऊन जा तू. तेव्हा ही हात कोकबा बघू शकता, कोकबा बियावाली कोकमा. हा, हे हापूस आंबे हात, हे सगळे हे आमच्या सगळे बागेंचे हात. माशाअल्लाह. आणि जितकी जण बघता सगळ्यांनी माशाअल्लाह बोला, कॉमेंटला माशाअल्लाह लिखा. यो काजू बियो आपल्या घरातलं काही आंबे आले. हे बघा काजू बियो माझ्या बहिणीलाच मोप पसंत. तेव्हा हे आता अचानक आईली मगून माझ्या घरांचे होते खाया पियाचे, तुम्ही तिला देताय. मग नंतर आपण बुजू तेव्हा एक्स्ट्रा अजून दारू. आणि यो है कापो फणस.
मशाला कापो काय बरको काय आम्ही काय झाडाशी काढलेले हात नाही. आज आम्ही दिलीपभाईच्या बागेत गेला होता, फणसा काढल्या ते 7-8 फणसा आम्ही काढला. दिलीपभाईने जबरदस्ती आणून घरात सोडून गेली. मला कंटाळलो येईल फणस काजू आंब्याशी. तो बोलू चल मग बेस जायला एकदम ऐन वक्तार फणस आयलोय ती माझ्या बहिणीलाच मी देता ऐसा बोलू नको. कंटाळलो ही चीज कुणाला मिळते काय नाही, पण ती जेव्हा समोर बार बार येते ना तो कंटाळलो येते. पण ऑफ सीझन व्हायला लागलो ना तेव्हा ती याद येत जाते. त्यांना काश की मी ती ही केलू असतो, फ्रीजला ठेवलो असतो, मी खाल्लो असतो 2-4 महिने. ऐसा नाही आहे. पण ती ऍक्च्युली ऐसा झाला आहे की कालपासून आमच्या घरातला फणस आणि आंबेच पारतावा. 2 दिवस आमचे फणस आंबे पाळण्यातच गेले. तेव्हा मी तुला बोलता ही आमच्या तरफची तू खा. रिअली कुणाला दे तुझ्या नावाने कळली घेऊन जा. झारा फणसाची आंब्याची किती आहे हे बघ ती तुझा दाखवता अरे तुमचा आहे ती तुमचा आहे, पण ही आमच्या तरफची भेट आहे. तुम्हाला ती भेट घेऊन जायची असते. ती ऐसा नाही बोलायचं असते. जेव्हा इंसान देते ना त्याला आमीन आमीन द्यायचा खलास. खावा कुणाला ती द्या, नेल कैसा नाही नेल accept करा. आपण गाडीत टाकू ना. थांब जरा. विवर्स एक चीज तुला दाखवायला विसरली आणि ती मेन आहे माझी फेवरेट रायवल आंबे चुसियाचे. आणि इतकी ज्युसी आणि रसीले आत नाही खूप स्वीट आहात माशाअल्लाह. आणि मी हे आणले होते घराच्यासाठी, पण अचानक माझी बहिणी सांगितली आहे जी काय ती मी तिला देऊन टाकताय आहे. मोकळे दियाचा होता पण ती एका आईली आणि राही पण नाही आहे. जी काय आहे ती मी तिला आता पेश करता अल्हम्दुलिल्लाह. दुआ करा, दुआत याद ठेवा. अशीच हमेशा येऊ जाऊ इन्शाअल्लाह. आता तुम्ही आमच्या इकडे याचा इकडे आमची दावत एक्सेप्ट करा आणि सगळ्यांनी तुम्ही तुला समजतंय काय कुर्बानीला या. अगो ती सगळ्यांनी तुम्ही कुर्बानीला या. हा वाट बघताव क्वेश्चन का आन्सर यासाठी यायला बरोबर आहे बरोबर आहे. नासिरबाई तुम्हाला कोण बोलताय पोरांना घेऊन या. मी फराजला सांच्याची नमाजेच्या बाद जेवण बिवण जायला की तुमच्या इकडे पण होई ना कुर्बानी. नाही तुम्हाला तिकडेच आपवलो दावत ते पालगड. हा तेव्हा सांच्याची येईल फराज तुम्हाला गाडी घेऊन आणि तुला सगळ्याला घेऊन जाय. मग तुला किती रियाचा आहे ती रिया कुर्बानी जायली सगळा जायला आटपला की मग आम्ही मुंबई रवाना हो. आणि मग तुम्ही इकडे या. नाही तर तुम्ही पण मुंबई चला. गाड्या आहात 3-4 गाड्या आहात. गाड्याची कमी नाही. कामा आहात ना आपल्या हातात. ड्रायव्हर पण आहात आणि आपल्या गाड्या पण आहात. अल्हम्दुलिल्लाह. त्यानंतर तुम्ही अलग दुसऱ्या गाडीत पण येऊ शकता. सोबत यायला ते सोबत चला. परवीन शिपा कुछ बोलती नहीं. कैसा लागला तुमच्या लोकांना? कैसा लागला कोकणात येता होती? कोकणात जो जाते त्यांना हो, पण ते जास्ती तर ते लोक शहरात राहतात ना. शहरात ते आम्ही पण राहतो, पण आम्हाला आमच्या कोकणची प्यार आहे ना. पहिला परवीन माझा पोर उठला गो. कसाला उठवला तिला. चला 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 समोर पुरे चला. चल गान अगो तुला माहिती आहे दिलीपभाईनी बोलले होते भाभी आल्या ताई आल्या की मला कॉल करा. आंबे काजू फणस नारळ सगळे झाडं मी काढून ठेवले. आता ते पण सगळं नाराज होतील. हा उतरो. नवरे चालले हो सासरी. तर सगळे नवरे होतात नंतर. पर आजोली आले होते. चला चला येतात. चला उठा चला पुढे पुढे उठवला. वाटते सोन्यासारखी पोर माझी निजली होती. किती बेस वाटते बघा. जेव्हा कोण आपल्याला आपल्याला मिलिया येते ते किती खुशी होते. पण सोडियाला जाया तेवढाच दुःख पण होते ना. चला चला बेसचा या कुर्बानीला सगळ्यांनी या वाट बघतात. फराजबाईला लागून आणि तुझी काका मेरी बिल्ली तिला तीच बोलताय फणस नको देऊ काही पाळला हो फोन. अजून काही पारियाच्या तुमच्या झाडाचे फणस खावा. ते पण खावा हे पण खावा. ते तुमच्या हक्काचे तुमच्या आजोबाचे. बाबा ही फणस हातल्यान टाका बघून द्या. लांबशी घ्या लांबशी. डिकी खोला त्यातल्यान टाका. टाक टाक हा खोला खोला खोला.
पुरी रात गेली रे. तुला घ्यायचं हे इथे देख स्नान. अरे वा माशाल्लाह माशाल्लाह बाबू माशाल्लाह. जोहान बाबू. चला बोला. चला आता आम्ही येत आहोत संभाला. दुवा ते 8 ठेवा हां. आणि सगळ्यांनी कुर्बानीला या आमच्या इकडे पालघरला. मोप वर्षाने आम्ही पालघरला कुर्बानी करणार आहोत. इंशाल्लाह. खुशी जाईल आमला. मोप वर्षाने आम्ही मिळला गावात सगळी एका सोबत. अल्लाह तुमची खुशी बरकरार ठेव. अल्लाह तुमच्या सगळ्यांना नेक तौफीक देव, नेक हिदायत देव. नेक्स्ट टाइमला येशील तर अम्मीला जरूर यादानी हल. अम्मी नाही आहात पण जरा पण बेस नाही वाटत. आणि जावेची गाडी बसले. जावायची जाव सांभाळा. चल चले बेटा चल. हाँ संभाला चल. हाँ संभाला तबीयत को बेटा. चल अल्लाह हाफिज. माशाल्लाह. आंब्याची पेटी आहे ना. मग आता ऍडजस्ट करा. चला नुको आंबे बिंबे कणाला देता आंबे. सगळा घेऊन जा. नारळ द्यायचे होते त्या नारळा पण नाही घेतास. चल सांभाळ हा बाबा. या तुम्ही कुर्बानीला. सांभाळ हा बाबा. येतोस तू हा. सांभाळ हा. काय केलं या तुम्ही बाबा. हो हो. अरे आता सिस्टर बकरा ईदला मिळणार आहो. वन अँड ओनली सिस्टर. बकरा ईदला मिळणार आहो. एकूच बहिणीचे म्हणा विवास. एकूच आमला सेम शकल. सेम सेम माशाअल्लाह. त्या दिवसा साकी बहिण बोलते सीता आणि मम्मा. गीता. नाही साकी बहिण बोलते खाला जान. हा. सेम मम्मा सारखी दिसता हो तुम्ही. आवाज पण तैसोच आहे. सेम माशाअल्लाह. सेम सेम. सेम सेम. चला बाय बाय. अल्लाह हाफिज. अल्लाह हाफिज. फी अमान अल्लाह, फी अमान अल्लाह. के दुआओं में बहुत तासीर होती है. चलिए. आमचं ब्लॉग कैसो लागलोय नक्की सांगा. इसरू नको सांगी आला. छोटी मोठी काही गलती झाली तिथे असू द्या. चला जावा जावा सांभाळून जावा. आमच्या इकडे वाघ मोपात. सीबीसी चालू करा. वाघ मोपात आमच्या इकडे. एकदम थंड्यात जावा. हो हो समजला पाहिजे. वाघ मोपात. बिहेवियर ऑफ लायर. सांभाळून चालवा. हा काय बोलताय. आमीन. रात मोप आहे. सांभाळून जावा. माशाअल्लाह माशाअल्लाह. विवस सगळी गेली निघून. माशाअल्लाह. येतील परत येतील. नाही असं नाही आहे. येत राहतील इंशाल्लाह. बकरा ईदपर्यंत ती लोक गावात आहात त्यांच्या आणि इंशाल्लाह ज़रूर येतील. तो व्यूअर्स हमारी बहन आकर गई तो आपको कैसा लगा हमारा ये शॉर्ट वीडियो. एकदम अचानक में उन लोग आए. प्लेजेंट सरप्राइज़ दिए, दावत भी दिए. और वो बहन की हमारी तबीयत ख़राब रहती है तो थोड़ा उसको रिफ़्रेशमेंट कराए. यानी अचानक में कुछ भी ऐसा खुशी मिलती है तो तबीयत अच्छी होती है ना. दवाई खाने की भी ज़रूरत नहीं है. माशाल्लाह अल्लाह उसको शिफा दे. दुआ है मेरी. आमीन सुम्मा आमीन. अल्लाह सबको अच्छा रखे. आमीन. बोलो. व्हिवर्स माझी बहिणीस आयली पण आणि गेली पण. अफसोस हो आहे की आयली ते मग खुशी झाली आहे पण ती आयली पण ती अशा टायमातला नाहीली की काही माहिती नव्हता का तयार नव्हते घरात. कारण त्या दिवसात तिने मला मेसेज करून बोलला होता की तब्येत मोप खराब आहे. सॉरी मी आज नाही येऊ शकत आहे. मी 2 दिवसांनी येईन इंशाल्लाह. नक्की येईन. अम्मी वगैरे आम्ही सगळी येऊ. आणि मी 2 दिवस नाही 4-6 दिवस झाले वाट बघलू. ती आयली नाही. विचारलो पण ती बोली तब्येत नासाजच आहे. इंशाल्लाह दुआ कर मी जल्दीच येईन. आणि आज ती अचानक रात्री 1:15 वाजता गाडी आमच्या दरवाजाच्या सामने उभी. अरे कोण यायला. आम्हाला कसम खुदाची बिलीव्ह नाही आम्ही करता. आम्हाला यकीनच नाही आहे ही लोक गाडीशी उतरतात. कसं इतकी मजा आली ना माशाअल्लाह. मोप खुशी झाली. पण जेवण खाऊन सगळं तिकडची आयली होती तरी पण जबरदस्ती आम्ही आमच्या संगतीला बैसवलं. का आम्हाला आज जेवण लेट का जायला. हे गेले होते गरव्याला मावऱ्याला. ते आले 12:30 पावणे 1ला. हे निघूत येतूच आहात
तेवढ्यातलं ती लोक आली, जेवणाची तयारीच चालली होती. म्हणून चला या मोप बेस बात आहे, खुशीची बात आहे. आज आपण रात गादव बोललो. किरव्याचा सालन होता मस्त माशाअल्लाह. जबरदस्त त्याने ते किरव्याचा. लोक जेवली. मला पण खुशी झाली Actually ती की लोकं जेवण आपल्या राहिली होती. बासनावर बैसली. कारण किरवो होतो ना आपल्या कोकण्यांसाठी ते मोप बेसनीची दे ना जी जीव बोलतात नाही. किरवा बिरवा मावरा बिवरा असला ते माशाअल्लाह सही आहे. मला जेवलेला असला तरी थोडा तरी नोशकर्याला बैसते. दिसते ते माणूस. जेवले ते आम्हाला खुशी दिली Actually ती लोक अल्हम्दुलिल्लाह. जियाला नाहीच बोलत होती. आम्ही जेवण नाही लाव, जेवण आम्ही आईस्क्रीम खायला होता. जबरदस्ती आम्ही बैसलो होते ना. नाही हांडीतल्या खेकडे बघले ना त्याशी सगळ्यांचं मन लालचवलं. अल्हम्दुलिल्लाह. वा आमच्या सगळ्यांचा फेवरेट आहे. मग बोलू देर किस बात की बेटी आहे बैसली माशाला. मला मोप खुशी जायली की आमच्या संगत मोप दिसाच्या. मग मोप वर्षाच्या नंतर आमचे जिजाजी आले, भाईजान आमचे जे आहात पालण्यावाले पालगडवाले. आणि माझी बहिणी सगळं अल्हम्दुलिल्लाह येतच राहते वर्षात 1-2 तिचे ट्रिप होतातच माशाल्लाह, बच्ची घेऊन सुनसानला घेऊन. पण भाईजान आमचे नाही याचे कव्वा मतलब याचे, पण ते मोप बिझी मॅन आहात, मोप मोठे बिझनेसमॅन आहेत. ते गल्फला होते. मोप वर्षात त्यांची जिंदगी पुरी गल्फला गेली. त्याच्यानंतर ते आताच 2 वर्षाशी गुजरातला आहात ते. ठीक आहे. अल्लाह सगळ्यांना बेस्ट ठेव. अल्लाह त्यांना बेस्ट ठेव. त्यांच्या रिझकला इजाफा देव. दुआ आहे आमीन, माझी. आमीन. कमाईत बरकत देव. सगळ्यांना आमीन, खुशवक्ती सुमा देव. आमीन. हां त्यांच्या घरात अमन अमान ठेव आणि त्यांच्या अंगण्यात खुशी दुनियाभरची खुशी आहे देव अल्लाह ताला. आमीन आंगन खुशियों से भर दे अल्लाह. आमीन. तो कोकन की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. इंशाअल्लाह आपको और भी अच्छे अच्छे लम्हे हम दिखाएंगे. इंशाल्लाह आगे आगे हाँ, देखने के लिए आपको बहुत वीडियो- कुछ है व्यूअर्स. वीडियो कैसा लगा ये कमेंट्स में बताइएगा. लाइक करिए, शेयर करिए और जो नए हैं उन्होंने सब्सक्राइब करिएगा. हैं तो हमको भी हौसला अफजाई मिलती है कमेंट्स, बेशक. आपके कमेंट्स से. जी इंशाल्लाह हम कोशिश कर रहे हैं आपको अच्छी अच्छी चीज़ दिखाने की. दुआ करते रहना. अल्लाह हाफिज़. अल्लाह हाफिज.